लोणावळा शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसानं भुशी धरण 100% भरलं असून मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या मुख्य भिंतीवरून ओसंडून वाहत आहे। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव धरणाचं पर्यटन पॉइंट्स पर्यटकांसाठी शनिवार आणि रविवार असे 2 दिवस पूर्णपणे बंद करण्याचा पोलीस प्रशासनानं निर्णय घेतलाय। लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला। या पावसामुळे पवनानगर कडून आपटी गेवंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला असल्याने या गावाबरोबरचा संपर्क तुटलाय। त्यामुळे या गावाकडे पर्यटनात आलेले काही पर्यटक अडकले आहेत। लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह अनेक गावांमधून पाणी शिरलं असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटलाय। मावळ तालुक्यातील आणि लोणावळा शहरातील सर्व धरणं 90 ते 100% भरली आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांच्याकडून। विशाल, सध्या काय स्थिती आहे लोणावळ्यामध्ये? बरोबर हिमाली, आज सकाळपासूनच लोणावळा शहरात अत्यंत जोरदार असा पाऊस पडत आहे। यामुळे लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यातील जी काही धरणं आहेत ती बऱ्याच अंशी 90 ते 100% भरलेली आहे। पवना धरण त्याचप्रमाणे वडिवळे धरण याच्यामधनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे पवना नदी आणि इंद्रायणी नदी दुतडी भरून वाहत आहे। यामुळे जे आजूबाजू नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे अनेक गावांचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे तुटला। याच्यामध्ये नाणेमावळ असेल त्या ठिकाणचे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। आपटी गेवंडेला जाणारा जो पूल आहे तो पूल तुटलेला असल्यामुळे पवनानगर पासून त्यामुळे तिकडच्याही काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर तळेगाव पासून परंदवडी सोमाटणे या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जी नदीची पातळी आहे ती धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे। त्यामुळे तिकडच्या गावांचाही संपर्क तुटलेला आहे। तर दुसरीकडे लोणावळा शहरात जे भुशी धरण आहे, भुशी धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि मोठ्या प्रेशरमध्ये त्यावरनं पाणी वाहत आहे। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव भुशी धरण आणि त्याचप्रमाणे जे काही धुकं पडत आहे त्यांनी काही ठिकाणी दरडी कोसळण्याची ही शक्यता असल्यामुळे भुशी धरणासह लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, त्याचप्रमाणे कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड आणि पवना धरण या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलिसांनी बंदी केलेली आहे आणि 2 दिवस पुढील पर्यटकांनी या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। हिमाली, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।